नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर या तुम्हाला आजची स्टोरी सांगते. तर आज आम्ही कुठं चाललो. आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस. तर आज आम्ही चाललो मंदिरात. कुठच्या तर पारडीच्या. या तुम्हाला पण दाखवते. असं म्हटलं जातात की तिची देवी स्वयं प्रकट झालेली आहे. मग त्या देवीला टोक लावलं म्हणून ती अर्धीच निघालेली आहे. या तुम्हाला पण दाखवते. ती देवी अशी साक्षात तुम्ही बघसाल तर खूपच सुंदर अशी पाहण्यालायक आहे. मग मस्त पूजा वगैरे घेऊन आम्ही निघालो समोर जायसाठी. कुठे तर या तुम्हालाही दाखवतं. अंदरचं डेकोरेशन वगैरे म्हटलं तर खूपच सुंदर अशी सजावट होती. या तुम्हाला आता दाखवते, देवीचे दर्शन करवते. इतके सुंदर अशी पाहण्यालायक होती देवी. मग बाहेर वगैरे आलो. मग निघालो आम्ही जासाठी. पावर बाहेर मस्त दुकानही लागले होते. मग निघालो आम्ही दुसरीकडे जातच होतो. तर बघतो काय इथं तर खूपच वेगळीच थीमवर आहे. आता ते माहीत नाही थीम कोणती होती, पण खूपच छान होती अशी देवी पाहण्याला. डेकोरेशन अशी थोडंसं जंगल थीमवर होतं. खूपच वेगळीच, खूपच छान अशी वेगळीशी होती. तिथं शिवलिंग पण ठेवली होती. नागदेवताही होते झाडावर बसलेली. आणि तुम्हाला तिची देवी तिथं म्हटलं तर माहूरची देवी अशी विराजमान केलेली आहे. खूपच सुंदर, खूपच छान अशी पाहण्यालायक आहे. मग तिथून निघालो. मग आम्ही गेलो कोराडी जासाठी निघालो. भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.